आता फोडलेला आहे? कुणाल कामरांनी जे काय गाणं बनवलं आणि जे काय टिंगल टावळी करण्याचा प्रयत्न केला, एक या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री, आणि त्यांना नाहक चुकीच्या पद्धतीने जे काय गाणं बनवलं किंवा जे काय वक्तव्य केलं त्यावर आम्ही जाहीर त्याचा निषेध करतो आणि तो ज्या प्रमाणे वागलाय त्याप्रमाणे आमचे शिवसैनिक त्याला उत्तर देतील. विरोधक असं म्हणतायत की अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती कुठेतरी हा सगळा घाला घातला जातोय. संजय राऊत असतील, आदित्य ठाकरे असतील यांनी समर्थनार्थ त्यांच्या बाजूने बोलले. नाही, ठीक आहे ना, जे विरोधक आहेत ते तसंच बोलणार, परंतु जी वस्तुस्थिती ती पण समोर करायला पाहिजे की आज एका राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या अशा बाबतीमध्ये वक्तव्य करणं, असं गाणं बनवणं किंवा टिंगलटावळी करणं आणि जे काही वक्तव्य केले ते अत्यंत चुकीचं आहे आणि त्याचा जाहीर निषेध करून त्याला आमचे शिवसैनिक जशाच तसं उत्तर देतील हे आज आम्ही सांगतो. नाही, ठीक आहे ना, आदित्य ठाकरे आणि ते आमचे विरोधकच आहेत बोलल्यानंतर ते त्यांचंच समर्थन करणार आणि म्हणून त्यांचाही आम्ही जाहीर निषेध करतो. काल राज ठाकरेंनी असं म्हटलंय की एका खोक्याबाईचं घेऊन काय बसलात, विधानसभेत सगळे खोक्याबाईच बसले. नाही, ठीक आहे, आता राज ठाकरे हे आपल्याला माहिती आहे की कसे बोलतात, काय बोलतात आणि सध्याची त्यांची स्थिती काय आहे ती हे आपण पाहिलं. हे सगळं बोलण्यावरूनच एकही आमदार त्यांचा या सभागृहामध्ये येऊ शकलेला नाही आहे. त्याचं कारण हे वक्तव्य त्यांचं. राज ठाकरेंचा सूर आता तुमच्या कुठेतरी विरोधात येताना दिसतोय. अजून तिथपर्यंत नाही आला, पण कदाचित येऊ शकतो. भरत भाऊ, हिंदी में जानना चाहते हैं, जिस तरीके से गाना बनाया एकनाथ शिंदे जी के खिलाफ कल और उसके बाद शिवसैनिक आक्रामक होकर तोड़फोड़ कर रहे थे, कैसे देखते हैं पूरे मामले? जो उन्होंने गाना बनाया वो एकदम गलत है, इसलिए हम लोग पहला उसका